Good afternoon, students. Chapter number 8, Cell Biology and Biotechnology. We are seeing the applications of biotechnology in human health area. And in that we have seen cloning. What is meant by cloning? There are two types of cloning. The first one is reproductive cloning that we have seen, and now therapeutic cloning. Similar to cells, genes can also be cloned. That means not only cells and not only organ, not only organism, genes can also be cloned. And millions of copies of same type of gene can be produced, and those can be used for gene therapy and other purposes. Controlling the inheritance of hereditary diseases, continuation of generations, and enhancing the specific tendency may become possible due to cloning technique. What are the uses of cloning technique? Where this technique is used? For controlling the inheritance of hereditary diseases, then continuation of generations, and third one is enhancing the specific tendency, specific property. This cloning can be used. However, there is worldwide opposition to human cloning on various issues. Now, fourth application is industrial products, that is white biotechnology. Various industrial chemicals can be produced through less expensive processes with the help of biotechnology. For example, alcohol production from sugar molasses with the help of transgenic yeast. This is new method. नाव इन मराठी उपचारात्मक क्लोनिंग म्हणजे काय ते आपण पाहूयात. केंद्रक विरहित स्त्रीबीज आणि दुसऱ्या शरीरातील कायिक पेशींचे केंद्रक यांच्या संयोगाने तयार झालेल्या पेशी प्रयोगशाळेत विकसित करून त्यापासून मूलपेशींची निर्मिती करता येते. संबंधित व्यक्तीच्या कित्येक व्याधींवर या मूलपेशींच्या मदतीने उपचार होऊ शकतात. पेशींप्रमाणेच जनुकांचेही क्लोनिंग करून त्याच प्रकारची लाखो जनुके तयार केली जातात. जनुकीय चिकित्सा आणि इतर हेतूंसाठी त्यांचा वापर होतो. क्लोनिंग तंत्राने आनुवंशिक रोगांचे संक्रमण रोखणे, वंशवृद्धी सुरू ठेवणे, विशिष्ट प्रवृत्ती उच्चतम करणे या गोष्टी शक्य होतील. परंतु अनेक कारणांनी मानवी क्लोनिंगला जगभर विरोध झालेला आहे. औद्योगिक उत्पादने, यालाच श्वेत जैव तंत्रज्ञान असे म्हणतात. विविध औद्योगिक रसायने कमी खर्चाच्या प्रक्रियांच्या द्वारे निर्माण करता येतात. उदाहरणार्थ, सुधारित ईस्ट वापरून मळीपासून मद्य निर्मिती करणे ही आधुनिक पद्धत आहे. बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला अशा प्रकारचं अल्कोहोल तयार करता येईल. पर्यावरण आणि जैवतंत्रज्ञान हा भाग आता आपल्याला बघायचा आहे. आधुनिक जैवतंत्रज्ञान वापरून पर्यावरणविषयक बरेचसे प्रश्न सोडवता येणे शक्य झाले आहे. सूक्ष्म जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने सांडपाण्यातील सेंद्रिय द्रव्याचे आधीच ऑक्सिडीकरण करून असे प्रक्रिया केलेले सांडपाणी नद्यांमध्ये सोडले पाहिजे. नदीच्या पाण्यामध्ये कचरा सोडल्यानंतर त्याचं ऑक्सिडीकरण होतं आणि त्यामध्ये पाण्यातला बराच ऑक्सिजन हा वापरला जातो आणि त्यामुळे जलचरांना ऑक्सिजन कमी पडतो आणि म्हणून हा उपाय केला जातो की पाण्यामध्ये कचरा सोडण्याच्या आधीच त्याच्यावर प्रक्रिया केली पाहिजे. सूक्ष्म जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्यानं त्याच्यामध्ये प्रक्रिया करून ऑक्सिडीकरण करून मगच ते सांडपाणी नद्यांमध्ये सोडलं जातं. घन सेंद्रिय टाकाऊ पदार्थांवर प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार करतानाही मोठ्या प्रमाणावर सूक्ष्म जीवाणूंचा वापर केला जातो. नवीन जैवतंत्र पद्धतींमध्ये जैव उपाययोजना, जैव कीटकनाशके, जैव खते, जैव संवेदके इत्यादींचा समावेश होतो. आता यामध्ये बघा काही
उदाहरणं आहेत आणि त्या उदाहरणांच्या साहाय्यानं आपण पर्यावरणाचे बरेचसे प्रश्न हे सोडवू शकतो आणि त्यामध्ये अगदी नवीन टेक्नॉलॉजीचा, नवीन ह्या जैवतंत्रज्ञानाचा आपण वापर करतो. सुडोमोनास हे जीवाणू प्रदूषित पाणी आणि जमीन यांच्यातील हायड्रोकार्बन आणि तेलासारखी प्रदूषके वेगळी करण्यासाठी उपयोगी ठरतात. टेरिस व्हिटाटा ही नेचे जातीतील वनस्पती जमिनीतून आर्सेनिक धातू शोषून घेते, की जो आर्सेनिक अत्यंत घातक आहे आणि तो मातीचं प्रदूषण करत असतो. भारतातील जनुकीयदृष्ट्या उन्नत असलेली मोहरीची एक जात सेलेनियम नावाचं खनिज मोठ्या प्रमाणात शोषून घेते, की जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये माती प्रदूषण करतं आणि सजीवांसाठी घातक आहे. सूर्यफूल हे युरेनियम आणि आर्सेनिक शोषून घेऊ शकते. डिओनोकोकस रेडिओड्युरन्स हा एक जीवाणू आहे आणि तो जीवाणू सर्वाधिक किरणोत्सार प्रतिकारक सजीव आहे. त्याच्यात जनुकीय बदल करण्यात आले असून अणुकचऱ्यातील किरणोत्सार शोषून घेण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. अल्फाल्फा गवत, तीनपाती गवत, राय यासारख्या गवताच्या प्रकारांचा उपयोग सुद्धा यामध्ये केला जातो. Now in English, environment and biotechnology. How can we solve different problems related to environment with the help of different biotechniques? It has become possible to solve environment related various problems with the help of biotechnology. Sewage water should be released into the rivers only after oxidation with the help of microbial technique. That means before releasing into the water, in the sewage microbes, specific microbes are added and they do oxidation, and after that means oxygen from the water is not used, and if before this process we let the sewage water into the river, then in river itself the water is used which is the oxygen is used which is dissolved in the water, and that oxygen is used to oxidize or decomposition of that organic matter in the sewage. And due to this lack of oxygen for aquatic world, there is lack of oxygen to the aquatic world, and therefore this problem can be solved with the help of microbial technique used in the oxidation of sewage. Microbes are useful on large scale while production of compost by treatment on solid organic waste material. That means compost production. In that microbes are used. Bioremediation, biopesticides, biofertilizers, biosensors. These are some new concepts in biotechnological methods. Bioremediation means what? It means either absorption or destruction of toxic chemicals and harmful pollutants with the help of plants and microorganisms. If plants are used for this purpose, it is called as phytoremediation. Some examples of bioremediation are as follows. The Pseudomonas bacteria are useful for cleaning the hydrocarbon and oil pollutants from soil and water. The fern, Pteris vittata, can absorb the arsenic from the soil. Arsenic is very harmful soil pollutant. Genetically modified variety of Indian mustard can absorb selenium from soil. Selenium is a mineral which is very harmful for living organism, and it is a very harmful soil pollutant. Sunflower can absorb uranium and arsenic. The bacterium Deinococcus radiodurans is highly radiation resistant organism. That means it can absorb radiations
from radioactive elements. It has been genetically modified and used to absorb the radiations from radioactive debris, that means radioactive wastes. Grasses like alfalfa, clover, and rye are used in phytoremediation. Now, next is food technology. Food items like bread, cheese, wine, beer, yogurt, vinegar are produced with the help of microorganisms. These food items are probably the oldest ones produced with the help of biotechnology. Next is very important is DNA fingerprinting. DNA sequence of each person is unique as that of the fingerprint. That means DNA sequence also and fingerprints are also unique for each and every person. Due to this, identity of any person can be established with the help of its available DNA. This is called as DNA fingerprinting. It is mainly useful in forensic sciences to identify the criminals. Identify of the criminal can be established with the help of any part of its body found at the site of crime. That means where the crime is occurred. In that place, in that area, suppose there are some hairs, nails, or pieces of some body part are collected, and then from DNA is identified, and from that criminal is also identified. Similarly, identify of father of any child can be established with the help of DNA fingerprinting. This research is performed in Center for DNA Fingerprinting and Diagnostic at Hyderabad. Very important sentence. Remember well for MCQ. आता मराठीत अन्न जैवतंत्रज्ञान पाव, चीज, मद्य, बियर, दही, व्हिनेगर इत्यादी अन्नपदार्थांची निर्मिती सूक्ष्मजीवांच्या मदतीने केली जाते. या वस्तू जैवतंत्राच्या आधारे तयार करण्यात आलेल्या कदाचित सर्वात जुन्या वस्तू असतील. पुढचा उपयोग आहे DNA फिंगरप्रिंटिंग. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या बोटांचे ठसे एकमेव असतात, त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या DNAची जडणघडणसुद्धा ही एकमेव असते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या उपलब्ध DNAवरून त्या व्यक्तीची ओळख पटवणे शक्य होते. या पद्धतीला DNA फिंगरप्रिंट असे म्हणतात. या तंत्राचा वापर गुन्हे निदानशास्त्रामध्ये होतो. गुन्ह्याच्या ठिकाणी आढळलेल्या गुन्हेगाराच्या शरीराच्या कोणत्याही भागापासून त्याची ओळख आपल्याला पटवता येते. तसेच एखाद्या बालकाच्या पित्याची ओळखही करता येते. आणि हे संशोधन हैदराबादमधील सेंटर फॉर DNA फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक या केंद्रात केले जाते. नाव इम्पॉर्टंट स्टेजेस इन ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट. That is green revolution. That means biotechnology in the field of agriculture. Problems of population explosion. Then poor quality and quantity of food. These are two main problems in our country. Population explosion is a big problem, and food quantity and food quality is very poor. Various methods applied for harvesting maximum yield from minimum land are collectively called as green revolution. Improvised dwarf varieties of wheat, rice, proper use of fertilizers and pesticides, and water management has led to the increased production of food grains, and thereby large population had been saved from hunger. Dr. Norman Borlaug, USA, and Dr. M.S. Swaminathan, India, have valuable contribution in green revolution. Indian Agricultural Research Institute, IARI, New Delhi, National Citrus Research Institute, Nagpur, and allied branches, Indian Institute of Sciences, National Pomegranate Research Institute, Solapur. These are some important institutions where this biotechnology is developed and used.
कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे. हरित क्रांती. कमी शेतजमिनीत जास्तीत जास्त धान्योत्पादन करण्याच्या पद्धतींना एकत्रितपणे हरित क्रांती म्हणतात. गहू व तांदूळ यांची सुधारित छोटी जात, खते व कीडनाशकांचा सुयोग्य वापर आणि जलव्यवस्थापन या सर्व गोष्टींमुळे अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ होऊन फार मोठी जनसंख्या उपासमारीतून वाचली. हरित क्रांतीमध्ये डॉक्टर नॉर्मन बोरलॉग अमेरिका आणि डॉक्टर MS स्वामीनाथन भारत यांचे योगदान फार मोलाचे आहे. आता श्वेतक्रांती. दूध दुभत्याच्या बाबतीत भारतातील काही भाग सधन होते, पण त्यातून मिळणारी उत्पादने सर्वदूर वापरासाठी पुरेशी पडत नव्हती. पण सहकाराच्या आणि जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुग्धोत्पादन हा केवळ जोडधंदाच नाही, तर एक संपूर्ण व्यवसाय होऊ शकतो हे डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी दाखवून दिले. गुजरात राज्यातील आणंद येथील सहकारी दुग्धोत्पादनची चळवळ त्यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन पोचवलेली आहे. नीलक्रांती. नीलक्रांती म्हणजे पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे. पूर्व आशियाई देशात शेततळे आणि त्यात वाढणारे मासे पुष्कळ प्रमाणात आढळतात. पण केवळ मासे आणि कोळंबी इत्यादींपर्यंत न थांबता इतर प्राणी आणि वनस्पती यांचासुद्धा आता अन्न म्हणून म्हणजे त्याचा विचार होतो आहे. भारत सरकारनं नीलक्रांती मिशन 2016 NKM16 या कार्यक्रमाच्या द्वारे मत्स्य व्यवसायास अधिकाधिक प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढीचा संकल्प सोडला आहे. यासाठी 50% पासून 100% पर्यंत सरकारी अनुदान उपलब्ध होत आहे. व्हाईट रिव्होल्यूशन. डॉक्टर वर्गीस कुरियन प्रूव्ड through the cooperative movement and use of biotechnology that dairy cannot be allied, but it will be a mainstream business. He put the cooperative dairy movement of Anand, Gujarat at all-time high status. While achieving the self-sufficiency in dairy business, various experiments were performed for quality control, newer dairy products and their preservation. Now, blue revolution. Production of various useful aquatic organisms with the help of water is called as blue revolution. Government of India has vowed to increase the production by encouraging the people for pisciculture by launching the program Neelakranti Mission 2016 NKM16. 50% to 100% subsidies are offered in this case. Marine and freshwater fishery is possible on large scale. Freshwater fishes like rohu, katla and other fishery products like shrimp, lobsters are being cultured on large scale. Now, fertilizers. Two types of fertilizers are used in agriculture. First is organic manure and second is chemical fertilizers. Water holding capacity of the soil improves with soil conservation due to use of manure. Manure means organic manure. Organic manure means having content of dead and decaying part of plant origin or animal origin. Upper layer of the soil essential in agriculture, which is called as humus, is formed due to humus formation, and this humus contains all plant and animal origin parts, that means dead parts, decaying part, dead bodies, waste material. Various essential elements like nitrogen, phosphorus and potassium can be available to crops due to earthworms and fungi. In soilless farming, that is hydroponics, liquid chemical fertilizers are used. Remember well, soilless farming is called as hydroponics. However,
There are more harmful effects of liberal use of chemical fertilizers. That means farmers are using chemical fertilizers in that means too much extent. It includes decrease in fertility of soil. This is harmful effect of overuse of chemical fertilizers. खते. शेती व्यवसायात दोन प्रकारची खते वापरली जातात. एक म्हणजे सेंद्रिय आणि दुसरी म्हणजे रासायनिक. सेंद्रिय खतांच्या वापराने भूसंधारण होऊन जमिनीची पाणी धरून ठेवण्याची धारणा वाढते. कुथित मृदेच्या म्हणजे ह्युमसच्या निर्मितीमुळे आवश्यक असा जमिनीचा वरचा थर निर्माण होतो. गांडूळ आणि बुरशी यांच्यामुळे जमिनीतून अनेक आवश्यक घटक NPK पिकांसाठी उपलब्ध होऊ शकतात. आता मातीविरहित शेती म्हणजे हायड्रोपोनिक्समध्ये विद्राव्य खतांचा वापर योग्य ठरतो, पण रासायनिक खतांच्या अनिर्बंध वापराचे धोकेच जास्त आहेत. यात प्रामुख्याने जमिनी नापीक होतात. Insecticides. Though the natural immunity of plants can prevent the infections, use of insecticides is not under control. Irrespective of the natural friends of farmers, like frogs and insectivorous birds, pesticides are used on large scale for increase in yield. Pesticides are in fact a type of poison. This poison enters the food web through water and food, and its biomagnification occurs. That means it circulates in the food web or food chain, and which is very harmful for the living world. Various pesticides like DDT, malathion, chlorpyrifos, etc. have been proved to be dangerous. कीडनाशके. वनस्पती तसेच पिकांची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती रोगाचा प्रादुर्भाव टाळू शकते, पण कीटकनाशकांच्या वापरावर मात्र काही प्रतिबंध नसतो. जरी बेडूक, कीटकभक्षी पक्षी तसेच शेतकरी मित्र कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात, तरी उत्पादन वाढीकरता कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. कीडनाशके हे एक प्रकारचे विषच आहे. हे विष पाणी व अन्न यांच्यामार्फत अन्नजाळ्यामध्ये पसरते, त्यामुळे जैविक विषवृद्धी होते. DDT, मॅलॅथिऑन, क्लोरोपायरिफोस अशी अनेक कीडनाशके घातक ठरलेली आहेत. ऑर्गॅनिक फार्मिंग. Organic products are being available and demand for them is ever increasing. Chemical fertilizers and pesticides have been used on large scale. These poisonous chemicals reached the human body through food and water, and their adverse harmful effects on human and environment became apparent. Various problems like soil fertility and pest infestation have become serious. So as to overcome these problems, farmers are opting for organic farming. It includes complete ban on chemical fertilizers and pesticides and use of only local sturdy varieties, and thereby maintaining natural balance. Definitely this is a welcome decision. सेंद्रिय शेती. शेती करत असताना आपल्याकडे रासायनिक खतांचा व कीडनाशकांचा अनिर्बंध वापर झाला. ही विषारी रसायने अन्न आणि पाण्यावाटे माणसांपर्यंत येऊन पोचली आणि त्यांचे अनेक दुष्परिणाम मानव व पर्यावरणावर दिसू लागले आहेत. जमिनीच्या सुपीकतेशी व पिकांच्या किडीच्या प्रादुर्भावाशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याला आवर घालण्यासाठी आज शेतकरी मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेतीकडे वळू लागला आहे. यामध्ये प्रामुख्याने रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा पूर्ण प्रतिबंध करून कसदार देशी वाणांच्या सहाय्याने हा नैसर्गिक समतोल राखून शेती पर्यावरणपूरक
केलेली दिसून येते. निश्चितच हे एक स्वागतार्ह पाऊल आहे. एपिकल्चर, worst method of harvesting and collecting the honey from these hives, that means honey bee hive, is driving away the bees by smoking the hive with burning torch and then cutting the hive into pieces. This is very harmful method for the environment. This method causes the destruction of hive and large scale death of bees. However, it is easy to collect the honey without destroying the hive and bees if artificial bee boxes are used. मधुमक्षिका पालन. पोळे काढण्याची अगदी वाईट पद्धत म्हणजे माशांना जळत्या मशालीचा किंवा चुडाचा धूर करून पळवून लावणे आणि नंतर पोळ्याचे तुकडे करून ते काढणे. या प्रकारात त्या पोळ्याचा नाश होतो. मात्र मोठ्या प्रमाणावर मधमाशा मरतात. कृत्रिम मधमाशांची पोळी किंवा पेटी वापरल्यास पोळ्यातील मध काढणे सोपे जाते आणि त्याबरोबरच पोळ्याचे आणि माशांचेही नुकसान होत नाही. औषधी वनस्पतींची लागवड. भारताला जैवविविधतेचे मोठे वरदान लाभले आहे. या सर्वांचा वापर करत भारतीय माणूस निसर्गाबरोबर ममत्वाचे नाते जोडून आहे. नैसर्गिक साधनांचा वापर करून रोगमुक्ती शक्य करणारा आयुर्वेदाचा फार मोठा वारसा आपल्याकडे आहे. कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल प्लांट्स. इंडिया हॅज बीन गिफ्टेड with a great biodiversity. Indian citizens have established the humble and strong relation with the natures. We have a great tradition of Ayurveda that cures the diseases with the help of natural resources. Now here a chart is given where Adulsa vasica, this is the scientific name of Adulsa, and Azadirachta indica, that is neem. And from Adulsa, what is the ingredient, what is the chemical derived from this Adulsa? Vasicin present in the leaves and which is useful for the cough. This is cough. So remember well for MCQ. And here only last application is remain fruit processing. We are daily using various products prepared from fruits. All are consuming the products like chocolate, juices, jams, jellies, pickles, etc. All these products can be produced by processing on fruits. Fruits are perishable agro-produce. That means it can be destroyed, that means it is destroyed naturally very soon. It is called as perishable, nashavanta. It needs the processing in such a way that it can be used throughout the year. Fruit processing includes various methods ranging from storage in cold storage to drying, salting, airtight packaging, preparing muramba, evaporating, etc. And here we have completed the chapter number 8, cell biology and biotechnology. Thank you.